बड़ी मम्मा बोल हाय कर. हाय. मी अनु. अनु नाही तू बोल मी सावी. सावी आणि मी अन्वी अन्वी. तुमचं सावी अँड मम्मा चॅनल वरती स्वागत करतोय. चॉकलेट. तर आज असा टॉपिक आहे की आज सावीच्या मम्माचा म्हणजे आज अन्वीचा म्हणजेच माझा बर्थडे आहे. आणि मला तो बर्थडे करण्याची 1% ही इच्छा नव्हती, पण सावीचे पप्पा काही केलं ऐकत नाहीये. ते बोलतात की नाही तू नको, पण सावी केक कापेल, त्यामुळे मी केक आणतोच. आणि ते आता ऑफिसला निघाल्यानंतर ते केक घेऊन येतात. मला बर्थडे करण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण ठीक आहे, मी सावीसाठी आता रेडी होतीये, है ना सावी? हो. आता आपण बघूया केक कापताना सावी कशी केक कापते. ओके. कोणाचा बर्थडे आहे? कोणाचा बर्थडे आहे सांग ना. माझा. सावीचा बर्थडे आहे. बाय बाय. माझी तयारी झाली आहे आणि सावीचं बघा काय चालू आहे. ते तोंडात नसतं घालत. काढ काढ लवकर लवकर काढ. हे बघ हाय कर. मी रेडी झाली. बोल. आणि मम्मा आम्ही तयार झालो आणि आता आम्ही पप्पाची वाट बघतोय. पप्पा कधी येईल बघू पप्पा. आता पप्पा केक येतोय. केक घेत होता, मला कॉल आला तेव्हा, म्हणजे आता बहुतेक बिल्डिंग खाली आला असेल. चला आपण बघूया पप्पा आला का. ओके. किती लावली? लिपस्टिक लावली आहे. Happy birthday to you. Happy birthday. ए सावी पाडशील तो केक येतेस. माझा. तुझा बर्थडे आहे. माझा बर्थडे सेलिब्रेट केला. अगदी घरातल्या घरात कोणीही नाही, औषध नाही, काही नाही. आणि मला ते करण्याची अजिबात इच्छाही नाही, कारण ते दिवस असतात वेगळे. शाळा कॉलेजमध्ये जेव्हा एक्साइटमेंट असते एक बड्डेची, आपण मला वाटतं जवळजवळ महिना 2 महिन्या आधीपासूनच असं अरे बापरे माझा आता बड्डे येणार आहे, नेक्स्ट मंथ माझा बड्डे, ह्या तारखेला माझा बड्डे, किती छान वाटत असतं. आणि आपण वाट बघत असतो त्या तारखेची आतुरतेने अगदी. पण आता तसं काहीही होत नाही. माझा बड्डे अगदी कालपर्यंत आला तरी मला असं माहीत नव्हतं अरे माझा उद्या बड्डे आहे किंवा काय, आज माझा बड्डे आहे. पण खूप जणांनी मला विश केल्या, माझ्या फ्रेंड्सने, माझ्या नातेवाईकांनी, सगळ्यांनी. तर त्यांच्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि छान वाटलं, सगळ्यांनी एवढ्या छान छान शुभेच्छा दिल्या मला. आणि स्पेशली माझ्या हब्बीसाठी थँक्यू की त्याने नको म्हणत असताना केक आणला आणि माझा बड्डे सेलिब्रेट केला. तो घरातल्या घरात का असे ना, माझ्यासाठी खूप होतं ते. त्या फिलिंग्स आणि सगळंच छान होतं. मी सगळ्यात खुश आहे. पण जे माझ्यासाठी छोटं आहे, माझ्यासाठी ते खूप मोठं वाटतं. जरी ते दिसतं ना इतरांना काय एवढंच आहे, पण तसं नसतं. माझ्यासाठी खूप आहे. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटत नाही काय स्वतःच्या बड्डेचं एवढं कौतुक करत बसायचं. पण ठीक आहे, नवऱ्याला वाटलं करावंसा, त्यांनी केलं. आणि मी माझ्या मुलीसाठी तयार झाली, कारण तिला केक कापायला आवडतो म्हणून. आणि मी तिच्यासाठी तिच्या बड्डेच्या आतुरतेने वाट बघत असते नेहमी की माझ्या मुलीचा बड्डे येणार आहे. तिच्या बड्डेची तर मी आधी 2-3 महिन्या आधीपासून वाट बघत असते. आणि तयारी माझी थोडी सुरू असते की काय करायचं, कसं प्लॅनिंग सगळं. भले तो मी फर्स्ट बड्डे तर तिचा मी मोठाच केला होता, सेकंड बड्डे घरच्या घरी केला, पण तो पण बऱ्यापैकी केला होता मी. तेव्हा मी शूटवर नव्हतं केलं काहीच, पण छान केला होता असं मला वाटतं, बाकी माहीत नाही. आणि सगळं मी त्यावेळी
डेकोरेशन वगैरे मी स्वतः घरच्या घरी करत असते. असं असतं आमचं घरच्या घरी प्लॅनिंग वगैरे, पण हॅप्पी आहोत आम्ही आमच्या ह्याच्यात. तर हा आमचा छोटा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.